नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्या विद्यार्थ्यांनी एक्सटर्नलला ॲडमिशन घेतलं होतं आणि अशा एक्सटर्नल विद्यार्थ्यांनी त्यांचा कोर्स कंप्लीट झाला आहे अथवा त्यांनी अर्धच सोडून दिला आहे किंवा त्यांनी परीक्षा दिली नाही परंतु त्यांना टीसीची आवश्यकता आहे, जो काही दाखल्याची आवश्यकता आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी दाखला कसा काढायचा, त्यांचा टीसी कसा काढायचा, ट्रान्सफर सर्टिफिकेट ह्या संदर्भातला व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती ही फॉर्म भरू शकता. सर्वप्रथम तुम्हाला गुगलला जायचंय. गुगलला गेल्यानंतर तुम्हाला SPPU असं सर्च करायचंय किंवा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सर्च केलं तरी येऊन जाईल. हे केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पहिलं पेज येऊन जाईल. तुम्हाला याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला झूम करायचं जरा थोडं. स्टुडंट कॉर्नरचा असा ऑप्शन दिसून जाईल. ह्या स्टुडंट कॉर्नरवरती क्लिक करा. ह्या स्टुडंट कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे सगळे ऑप्शन येऊन जातील. याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेटचं ऑप्शन तुम्हाला इथं दिसून जाईल. सर्टिफिकेट सेक्शन. ह्या सर्टिफिकेट सेक्शनवरती क्लिक करायचे. सर्टिफिकेट सेक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज जरा झूम करायचे. हे झूम केल्यानंतर तुम्हाला इथं खाली क्लिक हिअर अप्लाय फॉलोइंग सर्टिफिकेट, जिथे तुमचं काही एक्सटर्नल टीसी वगैरे आहे या संदर्भातलं याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होऊन जाईल, जेथे की तुम्हाला ह्याचं फीज वगैरे सर्व इथं दिलेलं आहे. तुम्हाला आता एक्सटर्नल टीसीचे रिझोल्युशन टाइम 30 आहे आणि तुमचं एक्सटर्नल टीसीचे हे 300 रुपये चार्ज केले जातात. आता इथं फीज दिलेली नाही त्यांनी. आता याच्यासाठी तुम्हाला इथं अप्लायची प्रोसेस काय काय हे सगळे इथं दिलेलं आहे. मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर तुम्हाला इथं ह्या कोपऱ्यामध्ये येऊन तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचे. जर तुमचं ऑलरेडी अकाउंट क्रिएट असेल तुम्ही लॉग इन करू शकता. अकाउंट क्रिएट वरती क्लिक करा. केल्यानंतर तुमचा युजर नेम तुम्ही तुमचा PRN वगैरे काही टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा तुमच्या नावाने सर्च करू शकता. तुम्ही हे करू शकता, लॉग इन करू शकता. पासवर्ड तुम्ही तुमचा काही टाकू शकता, म्हणजे तुमचा सेट करू शकता तुम्ही. परत पासवर्ड कन्फर्म पण करायचा आहे तुम्हाला. तुमचा जो ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुमची बर्थ प्लेस काय असेल ते सिक्युरिटी रिझन साठी ते काय तुमचं टाकायचं आहे तिथे. त्यानंतर तुम्हाला क्रिएट अकाउंट वरती क्लिक करायचंय. क्रिएट अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर तुमचं अकाउंट सक्सेसफुली क्रिएट असं ऑप्शन येऊन जाईल तुम्हाला अशा पद्धतीचा. त्यानंतर फिनिश अँड प्रोसेस टू ऍप्लिकेशन सिस्टम याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं प्रोफाईल डज नॉट एक्झिस्ट असं ऑप्शन येऊन जाईल. तिथं खाली तुम्हाला विचारलं जाईल टू क्रिएट प्रोफाईल सिलेक्ट यू आर, म्हणजे तुम्ही स्टुडंट आहात का कॉलेज आहात. तर तुम्ही स्टुडंट आहात किंवा इंडिव्हिज्युअल आहात त्यावर क्लिक करायचं तुम्हाला. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा फॉर्म तुम्हाला इथं येऊन जाईल, जेथे की तुमचं जे काही नाव असेल ते नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर तुमचं मदर नेम जे काय असेल ते मदर नेम तुम्हाला इथं टाकायचं आहे ॲज पर तुमच्या मार्कशीट प्रमाणे. त्यानंतर तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असेल ते डेट ऑफ बर्थ तुम्ही इथं सिलेक्ट करा, जी की DDMM फॉर्मॅट मध्ये असेल. स्लॅश पण टाकायला विसरू नका, कारण का बरेच विद्यार्थी स्लॅश टाकत नाही मध्ये आणि अप्लाय होत नाही असं म्हणतात. त्यानंतर तुमचं जेंडर जे असेल ते सिलेक्ट करा. नॅशनॅलिटी तुमची सिलेक्ट करा. तुमचा ऍड्रेस जो आहे तुम्हाला, म्हणजे जो ऍड्रेस तुम्हाला ते हवा आहे ते ऍड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. पूर्ण ऍड्रेस, तुमचा फ्लॅट नंबर वगैरे, तुमची कंट्री सिलेक्ट करा, तुमचं स्टेट सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला, जो काही डिस्ट्रिक्ट असेल. त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचा पिनकोड जो असेल तो पिनकोड तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि सेव्ह बॉक्सवरती क्लिक करायचे जे ऍज पर तुमचा परमनंट ऍड्रेस असेल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही इथे एंटर करा. तुमचा मेल आयडी तुम्हाला इथं टाकायचा आहे जो काय असेल तो. पुन्हा मी सॅम्पल साठी तुम्हाला हे दाखवत आहे. त्यानंतर सेव्ह बटन वरती तुम्हाला इथं क्लिक करायचे. सेव्ह बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा लोडिंगचा ऑप्शन येऊन जाईल आणि त्यानंतर तुमचा डेटा हा कम्प्लिटली सक्सेसफुली येऊन जाईल.
ते सेव्ह झाल्यानंतर तुमचं अकाउंट क्रिएट झालेलं आहे. क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे मेनूचे ऑप्शन प्रोफाईल, सर्टिफिकेट सेक्शन आणि पासवर्ड चेंजचा. त्यानंतर इथं मध्यभागी तुम्हाला सर्टिफिकेट अटेस्टेशन, एक्सटर्नल डुप्लिकेट रजिस्ट्रेशन कार्ड आणि एक्सटर्नल ट्रान्सफर सर्टिफिकेट असे 3 ऑप्शन येऊन जाईल. आता तुम्हाला एक्सटर्नल ट्रान्सफर सर्टिफिकेट काढायचं आहे, तर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे. तत्पूर्वी जर तुमच्याकडे डुप्लिकेट रजिस्ट्रेशन कार्ड जर म्हणजे तुमच्याकडे जर एक्सटर्नल ऍडमिशन घेताना रजिस्ट्रेशन कार्ड जर नसेल, तर तुम्ही इथं डुप्लिकेट रजिस्ट्रेशन कार्ड काढू शकता, अथवा एक्सटर्नल टीसीचा फॉर्म भरताना पण तुम्ही तिथं हे करू शकता. तर आता एक्सटर्नल ट्रान्सफर सर्टिफिकेट याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोसेस बटनवरती क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे इंस्ट्रक्शन येऊन जाईल, जे सगळे तुम्हाला वाचायचे आहे. आणि त्यामध्ये म्हणलेलं आहे, जर तुमचं रजिस्ट्रेशन कार्ड जर नसेल तुमच्याकडे मूळ नोंदणी कार्ड, तर तुम्हाला 100 रुपये जास्त भरावे लागतील. आणि तुम्हाला 200 रुपये चलन आहे जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन कार्ड असेल तर. ओके बटनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचे सगळे डिटेल तुम्हाला इथं शो होऊन जाईल, जी की तुम्ही ऑलरेडी फिल केलेली आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कार्ड आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. असेल तर तुम्हाला असेल तुमच्याकडे तर 100 रुपये कमी चार्ज होतील. जर नसेल तुमच्याकडे 100 रुपये ऍडिशनल तुम्हाला चार्ज होणार आहे. नो बटनवरती क्लिक करा, समजा माझ्याकडे नाहीये. त्यानंतर तुमची जी एक्झाम असेल, जी काही फॅकल्टी होती, समजा माझं कॉमर्समध्ये ऍडमिशन होतं. त्यानंतर तुमचं एक्झाम म्हणजे जो कोर्स होता तुमचा, समजा मी आता बीकॉमला ऍडमिशन घेतलं होतं आणि FY बीकॉम मी कम्प्लीट पण केलं नाही, मी सोडून दिलं, एक्झाम पण दिली नाही, तर मग FY बीकॉम वरती मी क्लिक करेन. समजा माझं SY मधून मी सोडून दिले किंवा माझं TY कम्प्लीट झाले, बीकॉम कम्प्लीट झाले, जो काही कोर्स तुमचा कम्प्लीट झालेला आहे त्यानुसार तुम्हाला हे ऑप्शन इथं दिलेलं आहे, ते तुम्हाला ऑप्शन इथं सिलेक्ट करायचं. समजा माझं बीकॉम कम्प्लीट झाले, बीकॉम वरती क्लिक करेल. जर तुमचं फक्त FY बीकॉमच झालं असेल तर तुम्ही FY बीकॉम इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमचा जो काही मार्कशीट वरती सीट नंबर आहे एक्सटर्नलचा, त्या मार्कशीटचा सीट नंबर तुम्हाला इथं आवश्यक आहे, तर तो मार्कशीटचा सीट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही लास्ट मंथ हे पासिंग इयर असेल, ते तुमचं मार्कशीट तुम्हाला शो होऊन जाईल, ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. इयर टाकायचे जे काय असेल ते तुमचं पासिंग इयर वगैरे. तुमचा जो काही PRN नंबर असेल तो मार्कशीट तुम्हाला इथं दिसून जाईल, तो तुम्हाला इथं एंटर करायचा, जो की 9 अंकी असेल. त्यानंतर तुमचा ऍड्रेस ऑटोमॅटिक येऊन जाईल. आता इथं रजिस्ट्रेशन कार्ड पिरियड व्हॅलिडिटी, समजा तुमच्याकडे रजिस्ट्रेशन कार्डच नसेल तर तुम्ही टाकणार कुठून? तर अंदाजे समजा मी 2016ला ऍडमिशन घेतलं असेल, तर मी 2016 टाकेल आणि 16 म्हणजे मंथ टाकायचं आहे तुम्हाला. समजा मी एप्रिल, इथं इयर सिलेक्ट करून 2016ला ऍडमिशन घेतलं होतं मी, तर तिथून पुढे 5 वर्ष एक्सटेंडेड करायचे, तर 2021 पर्यंत राहतं, ते 2021 टाकायचे. इथं पण मंथ टाकायचं समजा मे, आणि पुढं सिलेक्ट करायचं 2021. 5 वर्षाचा गॅप ठेवायचा आहे. त्यानंतर तुमचा ऍडमिशन तुम्ही समजा तुम्ही कुठं पुढे ऍडमिशन घेताय, काय करताय, ते तुम्हाला इथे मेन्शन करायचंय. नसेल तर NA करा. तुमचं ऍडमिशन युनिव्हर्सिटी कोणत्या युनिव्हर्सिटीला घेणं आहे ते जर नसेल तर तुम्ही NA करू शकता. त्यानंतर तुमचं एक्झामचा जो रिझल्ट डेट आहे, तो तुमच्या रिझल्ट वरती खाली डेट असेल, ते तुम्हाला इथं टाकायचे आहे, जी की DDYMM फॉर्मॅट मध्ये टाकायची. त्यानंतर तुमचं जे काही रिझल्ट लास्ट एक्झामिनेशन आहे, जो पास आहे, फेल आहे, नॉट अपियर आहे, म्हणजे तुम्ही एक्झामच दिली नाही, हे सगळे तुम्हाला ATKT काय हे पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करायचं. समजा मी एक्झाम दिलीच नाही तर नॉट अपियर्ड म्हणायचंय. मी पास झालो असेल तर पास म्हणायचंय, फेल असेल तर फेल म्हणायचं. जर तुमचा रिझल्ट वरील फेल ATKT आला असेल तर सिलेक्ट करायचंय. जे काय असेल तुमचं ते सिलेक्ट करायचंय आणि सेव्ह बटन वरती क्लिक करायचंय. सेव्ह बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं वरती यायचंय, जे की सर्टिफिकेट सेक्शनचं इथं ऑप्शन दिसतं, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा डॅशबोर्डला तुमचा ऍप्लिकेशन ID आणि तुमचं फॉर्मचे सगळे डिटेल तुम्हाला इथं शो होणार आहे, जे की इथं असं दिसतंय तुम्हाला. तुमचा जो PRN नंबर आहे, ऍप्लिकेशन ID असेल, तुमचं ऍप्लिकेशन टाईप, तुमची डेट आणि स्टेटस काय असेल ते. त्यानंतर तुम्हाला इथं पुढं ब्ल्यू मध्ये बटन दिसते प्रोसीड टू प्रिंट, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोडला मागते. हे अपलोड केले तरी चालते किंवा नाही केलं तरी अनिवार्य नाही, हे तुम्ही इथं स्किप करू शकता. हे स्किप केल्यानंतर तुम्हाला इथं अशा पद्धतीचं ऑप्शन येऊन जाईल, जे की तुमची सगळ्या डिटेल असेल. इथं तुम्हाला प्रोसीड टू प्रिंट वरती क्लिक करायचे. प्रोसीड टू पे वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कॅश पेमेंट आणि ऑनलाईन पेमेंट असे 2 ऑप्शन दिसून जातील.
तुम्ही ऑनलाईन पण पेमेंट करू शकता. मला कॅश करायचे तर तुम्हाला खाली 2 बँका येईल, जे की तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रात जाऊन पे करू शकता किंवा HDFC बँकेत करू शकता. समजा मला एक्झाम्पल बँक ऑफ महाराष्ट्रात पे करायचे, सेव्ह आणि प्रिंट बटनवरती क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली असे 3 ऑप्शन येऊन जातील आणि तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं तर तुम्हाला असे खाली 3 ऑप्शन येऊन जातील. जिथे की तुमचं हे डाउनलोड ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहे, जे की तुमची PDF डाउनलोड होईल. त्यानंतर तुमचं चलन डाउनलोड होईल आणि तुमचं डिक्लेरेशन डाउनलोड. हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला डाउनलोड करायचे. आता एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. हे ॲप्लिकेशन माझं डाउनलोड झालेलं आहे. अशा पद्धतीचं ॲप्लिकेशन डाउनलोड होईल. हे डाउनलोड झाल्यानंतर तुमचं हे फी चलन, तुमचं रजिस्ट्रेशन कार्ड असेल तर अटॅच करा, नसेल तर काही अडचण नाही आहे. झेरॉक्स कॉपी तुमच्या मार्कशीट जेवढे काही मार्कशीट असेल तेवढे मार्कशीट तुम्हाला अटॅच करायचे आहेत आणि तुमचं ट्रान्सफर सर्टिफिकेट नॉट इश्यू ॲप्लिकंट इन पर्सन याचं काही हे नाही आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन कार्ड जर असेल तर ते अपलोड करा, नसेल तर डिक्लेरेशन फॉर्म आहे तो भरायचा, फिल करायचा आणि अटॅच करून हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं विद्यार्थी सुविधा केंद्रामध्ये तुम्हाला जमा करायच्या आहेत, जो की तुम्हाला इथं खाली ॲड्रेस दिलेला आहे. स्टुडंट फॅसिलिटी सेंटर नियर युनिव्हर्सिटी मेन गेट. इथं जमा केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही TC आहे तो TC तुमच्या ॲड्रेसवरती डिलिव्हर होऊन जाईल. अशा पद्धतीनं सोपी आणि सरळ प्रोसेस होती. यात कोणतंही नाही. त्यानंतर तुम्ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट सेक्शनवर पुन्हा येऊ शकता तुम्ही आणि जे काही तुमचा स्टेटस आहे ॲप्लिकेशनचा म्हणजे सबमिट केलेला आहे SPS काय युनिव्हर्सिटीला वगैरे. इथं स्टेटस तुम्हाला इथं हा सगळा दिसून जाईल. आता आपण फक्त ॲप्लिकेशन प्रिंट केलंय फक्त इथं ऑप्शन येऊन जाईल. तुम्ही जमा केल्यानंतर तुम्हाला सबमिट बाय SFC, सबमिट बाय डिपार्टमेंट असे सगळे ऑप्शन तुम्हाला इथं स्टेटस अपडेट होत जातात. अशा पद्धतीने सिंपल आणि साधी प्रोसेस आहे. याचप्रमाणे आपण मार्कशीट व्हेरिफिकेशन, पासिंग व्हेरिफिकेशन आणि डिग्री व्हेरिफिकेशन ह्या संदर्भातले व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमध्ये नक्कीच अपलोड करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला काही अडचण असेल, क्वेरी असेल तर आपल्या WhatsApp नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.